नमस्कार मित्रांनो, डॉक्टर निलेश शाह बोलतो आहे. आत्ता मी आपल्याला महाराष्ट्रामधील मेडिकल ॲडमिशनच्या कोर्सेसची इलिजिबिलिटी म्हणजे 12वीचे मार्क्स आणि नीटचे मार्क्स ह्याबद्दलचे बेसिक काही माहिती सांगणार आहे. महाराष्ट्रामध्ये MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS ह्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 12वीला किती मार्क लागतात. जनरल कॅटेगरी EWS कॅटेगरी मुलगा असला 50% PCB पाहिजे, कमीत कमी 150-3 विषय एकत्र करून केलं मिळले तरी चालतील. रिझर्व्ह कॅटेगरी मुलगा, रिझर्व्ह कॅटेगरी PWD मुलगा 40% PCB, कमीत कमी 120 मार्क 3 विषयात एकत्र करून केले तरी चालतील. PWD जनरल EWS 45% PCB, मिनिमम 135 मार्क्स. नंतर नीटमध्ये म्हणलं तर जनरल EWS 50% रिझर्व्ह 40% आणि PWD जनरल EWS म्हणलं 45%. नंतर BPTH, BOTH, BASLB, BPO ह्या कोर्ससाठी 12वी ॲपियर पाहिजे आणि 12वी पास पाहिजे आणि नीट ॲपियर पाहिजे. नंतर BSc नर्सिंगला जनरल EWS असला 135 PCB पाहिजे, रिझर्व्ह असला 120 PCB पाहिजे आणि PWD असला 120 PCB पाहिजे आणि 12वी पास झालेला पाहिजे आणि नीट नर्सिंगची CET दिलेली पाहिजे. हा बेसिक पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मी नीटच्या कटऑफला पूर्वी मागील वर्षीच्या कटऑफला जास्ती महत्त्व देत नाही, कारण दरवर्षी कटऑफ वेगवेगळे येत असतो आणि त्या कटऑफवर काहीही डिपेंड नसतं. तुम्हाला पडणाऱ्या मार्क ज्यावेळेस तुम्हाला कळतील त्याच्यानंतर कटऑफ बघणे महत्त्वाचे असते. आत्ता कटऑफ बघून काय आपल्याला मार्क पडत नसतात. आत्ता अभ्यास करणे गरजेचे आहे. मोकळे कटऑफचे व्हिडिओ बघून त्यात वेळ वाया घालवू नये. आत्ता अभ्यास करणे, मार्क पाडणे, ज्या दिवशी तुमचे नीट होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला कटऑफ बघण्याची गरज असते. त्यावेळेस आपल्याला जजमेंट येतं की आपल्याला किती मार्क्स येऊ शकतात, त्यानुसार आपल्याला काय मिळू शकते. तेव्हा आत्ता मी जास्ती कटऑफच्या व्हिडिओंना जास्ती महत्त्व देत नाही. आता तुम्ही मार्क पाडा, मार्क मिळवा, कटऑफ नंतर बघू. कटऑफ आपल्याला स्कोअर किती येतो त्याच्यावर आपल्याला जजमेंट येतं की आपलं ॲडमिशन कधी येईल. आत्ता आपण कटऑफ बघून काही उपयोग नसतो. ओके, थँक्यू.